नमस्कार, मी डॉक्टर शुभम, MBBS MD मेडिसिन. कधी तुम्हाला अशी डोकेदुखी झाली आहे का जी साध्या गोळीने गेलीच नाही, किंवा सकाळी उठताच डोळ्यांचा मागे दाब वाटतोय आणि तुम्ही विचार करताय हे फक्त थकवा आहे का की काहीतरी गंभीर? थांबा, कारण आज आपण हाच प्रश्न समजून घेणार आहोत. एखादी डोकेदुखी खरंच गंभीर आहे का हे कसं ओळखायचं? एक सकाळी सुमित ऑफिससाठी तयार होत होता. नेहमीप्रमाणे कॉफी घेतली, पण आज काहीतरी वेगळंच झालं. डोकेदुखी होती, पण वेगळी. डोळ्यांवर ताण, उलटीसारखं वाटणं आणि अचानक त्याला प्रकाशात त्रास. तो म्हणाला, थोडं झोप घेतो, बरं वाटेल. पण काही तासांनी त्याची बोलण्याच अडखळायला लागलं आणि तेव्हा कुटुंबाने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले, ही साधी डोकेदुखी नव्हती, हा ब्रेन ब्लीड होता. आता तुम्ही विचार करत असाल, सुमितची गोष्ट धोक्याची होती, पण माझं डोकं तर नेहमीच दुखतं, मला घाबरायचं का? उत्तर आहे, सगळ्याच डोकेदुखी धोकादायक नसतात, पण काही रेड फ्लॅग सिग्नल्स असतात. ओळखले नाही तर जीवघेणे ठरू शकतात. चला समजून घेऊया गंभीर डोकेदुखीची चिन्हे. थोडं थांबा आणि स्वतःचे शरीर ऐका. अचानक सुरू झालेली प्रचंड डोकेदुखी. जर डोकं स्फोटसारखं दुखू लागलं आणि काही मिनिटात तीव्र वेदना वाढल्या, हे ब्रेन हिमोरेज किंवा अॅन्युरिझमचे लक्षणे असू शकतात. यावेळी ताबडतोब रुग्णालयात जा. सकाळी उठल्यावर जास्त डोकेदुखी, रात्री झोपून उठल्यावर जर डोकं जड वाटतंय, उलटी होते आणि डोळ्यांमागे दाब वाटतोय, हे मेंदूमध्ये प्रेशर वाढल्याची लक्षणे असू शकतात. दृष्टी धूसर होणे, बोलण्यात गडबड, हातपाय सुन्न होणे, हे सर्व स्ट्रोकचे संकेत असू शकतात. डोकेदुखीसोबत हे दिसलं तर वेळ वाया घालवू नका. ताप, मान अडकणे, उलट्या, हे लक्षणे मेनिंजायटिस किंवा इंकफलायटिस कडे सूचित करतात. सतत वाढणारी, काही आठवडे टिकणारी डोकेदुखी, जर रोज दुखतंय आणि वेदना दिवसांदिवस वाढताय, डॉक्टरांकडे जरूर जा. कधी कधी हे ब्रेन ट्यूमरचे सुरुवातीचे लक्षणे असू शकतात. डोकेदुखी म्हणजे नेहमी फक्त ताण नाही, कधी ती शरीराची अलार्म असतो. तो सांगतो काहीतरी चुकतंय, लक्ष दे. जसं सुमितच्या केसमध्ये, त्याने जर पहिल्याच दिवशी डॉक्टरांकडे गेला असता तर कदाचित ब्रेन ब्लीड मोठं झालं नसतं. पण घाबरू नका, 80% डोकेदुखी हानिकारक नसतात. त्या टेन्शन, हेडेक, मायग्रेन किंवा स्लिप डिस्कमुळे येतात. मात्र फरक एवढाच आहे, आपण शरीराच्या सिग्नलकडे लक्ष देतो की नाही. जर वेदना नवीन प्रकाराची आहे, वाढत चाललेली आहे किंवा इतर लक्षणांसोबत आहे, तर थांबून न बसता डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधी कधी हे साधं काही नाही म्हणणं जीवन बदलू शकतं.